ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताप्रती रडीचा डाव सुरूच आहे। अमेरिकेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी बंधनकारक असलेल्या H-1B व्हिसाच्या शुल्कामध्ये त्यांनी तब्बल 1 लाख पटीने वाढ केली आहे। H-1B व्हिसाचं शुल्क $1 लाख म्हणजे 88 लाख रुपयांवर नेलंय। सध्या हे शुल्क फक्त 88 ते 90 हजार रुपये इतकंच आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क वाढीच्या आदेशांवर काल रात्री स्वाक्षरी केली। अमेरिकन कंपन्यांमध्ये विशेष ज्ञान असणाऱ्या परदेशी लोकांना नोकरी करण्यासाठी हा व्हिसा लागतो। 4 लाख लोक वर्षाला हा व्हिसा मिळवतात आणि त्यातले 70% अधिक भारतीय असतात। ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांना अमेरिकेत जाणं आता दुरापास्त होणार आहे। दरम्यान H-1B व्हिसा म्हणजे नेमकं काय, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया। H-1B व्हिसा हा अमेरिकेकडून दिला जाणारा तात्पुरता व्हिसा आहे। विशेष ज्ञान असणाऱ्या परदेशींना अमेरिकेमध्ये नोकरी मिळते। अमेरिकन कंपन्यांना कुशल परदेशींना नोकरी देण्याची मुभा आहे। अभियांत्रिकी, गणित आणि औषध निर्माण क्षेत्रासाठी H-1B व्हिसा लागतो। 2024 ला अमेरिकेने 3,86,000 परदेशींना H-1B व्हिसा दिला। 2024 ला H-1B व्हिसा मिळालेल्यांमध्ये 71% म्हणजेच 2,83,000 भारतीय होते। 2023 ला 2,92,000, 2022 ला 3,20,000 भारतीयांना H-1B व्हिसा मिळाला।